हिवाळी अधिवेशन चालू आहे राज्याचं नागपूरमध्ये. थंडी पण नागपूरमध्ये कडाक्याची पडलेली आहे. पण ह्या हिवाळी अधिवेशनाचा आता जवळजवळ 6वा-7वा दिवस असेल. अजून 1-2 दिवस हिवाळी अधिवेशन चालेल. पण या संपूर्ण हिवाळी अधिवेशनातला गेल्या आठवडाभराचा जर कालावधी बघितलं ना तर कोकणातले नेते फार चर्चेत राहिले आणि त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळी आयुधं वापरून म्हणा किंवा मंत्रिपदाचा आपल्या अधिकार वापरून म्हणा अनेक चर्चेत भाग घेतला. त्यामुळे विशेषतः कोकणातल्या मंत्र्यांचा आमदारांचा ठसा ह्या गेल्या आठवड्यातल्या विधानसभा अधिवेशनामध्ये जास्त जाणवला. मग मत्स्योद्योग नितेश राणे असतील, उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असतील किंवा सचिन अहेर असतील, आमचे ज्यांच्याकडे शिवसेनेची तोप म्हणून पाहिलं जातं ते गुहागरचे आमदार भास्करराव जाधव असतील, त्याचबरोबर सुनील प्रभू असतील, ह्या मंडळींना शेखर निकम असतील चिपळूण संगमेश्वरचे, ह्या मंडळींनी ना गेल्या आठवड्यातल्या अधिवेशना कालावधीमध्ये ना एक आपला वेगळा ठसा उमटवला. आणि दुसरी एक समाधानाची बाब म्हणजे निलेश राणे कुडाळचे आमदार ह्यांनी सुद्धा कोकणच्या प्रश्नावरती पोटतिडकीने काही मुद्दे मांडले. त्यामुळे कोकणवासियांना सुद्धा त्यांनी एक प्रकारचा सुखद धक्का दिला आहे. अतिशय कोकणावरती वारंवार अन्याय होतो, कोकणाच्या पदरात काहीच पडत नाही, हे मागच्या अधिवेशनात त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. तशीच भूमिका ह्याही अधिवेशनात मांडली. पण ह्यामध्ये एक सुखद अनुभव सुद्धा रत्नागिरीकरांना कोकणवासियांना पाहायला मिळाला. विशेषतः योगेश कदम गृह राज्यमंत्री खेडचे म्हणजे ज्येष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांचे सुपुत्र आणि नारायण राणे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार यांच्यात राजकीय संघर्ष रत्नागिरीकरांनी कोकणवासियांनी अनेकदा पाहिला आहे. पण आता पुढची पिढी जी आहे ती कुठेतरी एकत्रित येताना दिसते, जुळताना दिसतंय आणि कुठेतरी ती कटुता कमी झाल्याचं दिसतंय. कारण नितेश राणे मत्स्योद्योग मंत्री यांच्या दालनात योगेश कदमांनी काही त्यांच्या दापोली मंडणगड खेड मतदारसंघातले काही मत्स्योद्योग विभागाचे प्रश्न होते, काही जेट्यांचे प्रश्न होते, काही बंदराचा प्रश्न होता, ते सोडवण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. सकारात्मक चर्चा झाली आणि कुठेतरी आता कदमनी राणे हे एकत्र येताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला एका मराठी न्यूज चॅनलवरती निलेश राणेंनी सुद्धा गुहागरमध्ये केलेल्या सभेचा उल्लेख येताच भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना अनवधाने मी काय बोललो असेल तर मी त्यांची क्षमा मागतो, एक मन मोठेपण कराचा दाखवत त्यांनी ते सुद्धा आपली भूमिका मांडली. पण एकंदरीत कोकणातलं वातावरण कुठेतरी निकोप होताना दिसतंय. कालच्या सभागृहामध्ये सुनील शिंदे शिवसेनेचे, उद्धव सेनेचे त्यांनी सुद्धा नितेश राणेंच्या संदर्भात उल्लेख करताना थोडासा ती गरमागरम चर्चा आली की मग ते बोलताना म्हणाले की उद्योगमंत्री उदय सामंत हे सर्वांचेच लाडके आहेत, पण ते उपमुख्यमंत्र्यांचे आहेत की मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्याच्यावरती उदय सामंतांनी सुद्धा उत्तर देताना छान त्याला हे दिले, एक कोट केला. त्यांनी असं म्हटलं की सुनील शिंदे जर म्हणत असतील तर सचिन भाऊ अय्यर आणि सुनील शिंदे यांचा विचार केला तर आमदार आदित्य ठाकरेंच्या जवळचे कोण, असंही सभागृहामध्ये त्यांनी त्याला उत्तर देताना बोलले. आणि त्याचं सुद्धा हशा पिकला. वातावरण चांगल्या प्रकारचं होतं. गरमागरम चर्चेनंतर हा एक पहिला. भास्कर जाधवांनी तर प्रत्येक मुद्द्याला बगल देत मंत्र्यांच्या अतिशय चांगल्या प्रकारे उत्तर दिलं. मंत्री जरी बगल देत असले तरी भास्कररावांनी पूर्णपणे प्रत्येक प्रश्नाला विचारणा करून मुद्देसूद भूमिका मांडून सुद्धा ह्या प्रश्नापासून त्या प्रश्नापासून प्रत्येकाकडनं मंत्र्यांकडून सभागृहात मंत्री नसले ती नाराजी व्यक्त करत सगळ्या आयुधाचा वापर करत लक्षरी असेल, औचित्याचा मुद्दा असेल, हे सगळे भूमिका मांडत कुठेतरी त्यांनी सुद्धा आपल्या नेहमीच्या शैलीत विधानसभेमध्ये आपला ठसा उमटवला. एकंदरीतच काय की गेल्या आठवड्यामध्ये भरावचा विचार केला तर कोकणातल्या मंत्री असतील, आमदार असतील यांनी आपल्या सभागृहातली भूमिका चांगली वठवली आणि त्याचबरोबर आपण सारे कोकणातले आहोत, कोकणासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका सुद्धा त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या भूमिकेतून दिसली. एकंदरीतच काय गेल्या आठवड्यातल्या विधानसभेच्या कामकाजाचा पाहिलं तर कोकणातलं वातावरण राजकीय निकोप होतंय, प्रेमाचं होतंय किंवा एकोपाचं होतंय असंच दिसून आलं. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.